अशा इचलकरंजीमध्ये 50,000 पेक्षा जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडून येणं हे काही खायचं काम नाही साहेब. वस्त्रोद्योग, मला असं वाटतं ही ओळख निर्माण करण्यात पण या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे. मी आता इचलकरंजीला गाव मानतच नाही, ते मोठं शहर आहे. आता भारतात जी काही 2-4 नावं घेतली जातात त्यातलं एक इचलकरंजी, याचा आपण सगळ्यांनी सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. इथली दोस्ती पण वेगळी आहे, इथली दुश्मनी पण वेगळी आहे. आणि दोन्ही करताना डोकं वापरत नाहीत साहेब, दोन्ही इथून करतात. दोस्ती केली तर इथून, दुश्मनी केली तर इथून. आपण आपल्या माणसांचं कौतुक करत राहायला पाहिजे. आपण आपल्या माणसांना सतत सांगत राहायला पाहिजे की तुम्ही चांगलं काम करताय. कारण गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया. मगाशी तुम्ही म्हणलात की 29 वर्ष हा कार्यक्रम करताय. मला असं वाटतं की इचलकरंजीची जी ओळख आहे, वस्त्रोद्योग, मला असं वाटतं ही ओळख निर्माण करण्यात पण या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे. मला मनापासून असं वाटतं की म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री या घरातले होते. मला मनापासून असं वाटतं की कुठलंही शहर, कुठलंही गाव, मी आता इचलकरंजीला गाव मानतच नाही, ते मोठं शहर आहे. आता खूप मोठा टर्नओव्हर आहे इचलकरंजीचा. आणि वस्त्रोद्योग म्हटलं की फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात जी काही 2-4 नावं घेतली जातात त्यातलं एक इचलकरंजी, याचा आपण सगळ्यांनी सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. आणि अशा इचलकरंजीमध्ये 50,000 पेक्षा जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडून येणं हे काही खायचं काम नाही साहेब. हे या परिवाराने करून दाखवलंय आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात आपणही ते करून दाखवणार आहात, त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या मार्जिनने. तुम्हाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो, कारण मला माहिती आहे आता बेटन पास झालंय आणि आता भावी आमदार अशा घोषणा सुरू झाल्यात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. इथे मला बोलवलं, मौसमीजीने मला इथे बोलवलं. मौसमीजी, तुमचं खूप खूप आभार. खूप छान वाटतं, आपल्या माणसांमध्ये येऊन नेहमीच चांगलं वाटतं. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, गडिंग्लज, जयसिंगपूर, इचलकरंजी, मला असं वाटतं की माझं काहीतरी जुनं नातं, काहीतरी जुना ऋणानुबंध आहे या सगळ्या गोष्टींची. मला फार भारी वाटतं. मला असं वाटतं की मागच्या कुठेतरी जन्मात मी इथला असणार. इथलं पाणीच वेगळं आहे साहेब, इथली माणसंच वेगळी आहेत. इथली खाद्य संस्कृती असेल, इथलं बोलणं असेल, इथला लहेजा असेल, इथली दोस्ती पण वेगळी आहे, इथली दुश्मनी पण वेगळी आहे. आणि दोन्ही करताना डोकं वापरत नाहीत साहेब, दोन्ही इथून करतात. दोस्ती केली तर इथून, दुश्मनी केली तर इथून. अशी माणसं सगळीकडे नाही बघायला मिळत. आणि मी वारंवार इथल्या लोकांबद्दल बोलतोय, कारण मगाशी मी गाडीतनं येत होतो आणि मी सानिकाशी गप्पा मारत होतो आणि त्या मला सांगत होत्या, आणि त्या सानिका म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल, पण या दोघांची मुलगी, त्या मला इतकं भरभरून बोलत होत्या या दोघांबद्दल, इतकं भरभरून बोलत होते. आणि मला सहज असं मनात आलं की आमदार कोण असतो? आमदार पालकच असतो ना. आमदार आपली काळजी घेतो, खासदार आपला, हे पालकत्व आहे त्या जागेचं, त्या वास्तूचं. मग तो तालुका असेल, जिल्हा असेल, जे काय असेल, त्या एरियाचं पालकत्व आहे त्या माणसांकडे. ती आपली माणसं आहेत. आपण ज्या आस्थेने आपल्या पालकांकडे तक्रार करतो किंवा चांगलं झालं तर कौतुक करतो, त्याच आस्थेने आपण या सगळ्या मंडळींकडे बघतो. आणि सानिकाचं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटलं की जी मुलगी आपल्या आईवडिलांबद्दल इतकं भरभरून बोलते, ते किती चांगले पालक असतील. आणि ते जर चांगले पालक तिच्यासाठी असतील तर मग आपल्या सगळ्यांसाठी असतीलच. आणि ह्याचं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. गेली अनेक वर्ष, मला वाटतं बाबा 4 टर्म 6 टर्म आमदार असणं ही खायची गोष्ट नाही. त्यामुळे हे मी तुम्हाला नव्याने सांगत नाही, मी फक्त आठवण करून देतोय. आज तुम्ही मला इथे बोलवलं, हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही. नाही तर मौसमीजी मला ओरडतील की आपण ब्युटी पॅजंटसाठी आलोय. पण मला असं वाटलं की ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि आपल्या माणसाने आधी म्हटलं पाहिजे. कारण आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे ना एखादी गोष्ट काहीतरी उणं धुणं राहिलं तर त्याच्याकडे पटकन बोट दाखवलं जातं आणि त्याच्यात काही गैर नाही, पण चांगलं झालं तर ते गृहीत धरलं जातं. मला असं वाटतं की आपण आपल्या माणसाची पाठ थोपटत राहायला पाहिजे.
आपण आपल्या माणसांचं कौतुक करत राहायला पाहिजे. आपण आपल्या माणसांना सतत सांगत राहायला पाहिजे की तुम्ही चांगलं काम करताय. कारण आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक करण्यापेक्षा भारी जगात काहीच नाही. तर ते व्हायला पाहिजे. तर मी माझं कुटुंब म्हणून तुमच्या सगळ्या कुटुंबाचे आभार मानतो. तुमच्या सगळ्या कुटुंबाचं भरभरून कौतुक करतो. नाना विविध कार्यक्रम असतील, मग 29 वर्ष झाली ती जत्रा असेल, हे 4थं वर्ष आहे मला वाटतं ब्युटी पॅजंटचं, हे 4थं वर्ष असेल, वेगवेगळे उपक्रम असतील, होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, शरीर सौष्ठव स्पर्धा असतील, आता काहीतरी ढोल ताशा आणि असं काहीतरी पण एक कार्यक्रम होणार आहे. अनेक उपक्रम आहेत आणि मला असं वाटतं की सगळे उपक्रम काय करतं, हे आपल्याला ऊर्जा देतं. आपण उत्सवप्रिय माणसं आहोत आणि ही ऊर्जा मिळणं, हे उपक्रम होणं, यातनंच बॉन्डिंग बनतं, यातनंच आपण परिवार म्हणून, कुटुंब म्हणून एकत्र येतो आणि पुढे जात राहतो. तर या सगळ्या कुटुंबाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला इथे बोलवलं, या इतक्या तुमच्या आनंदाचा भाग करून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.